नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय। आजपासून सर्वांना खुशखबर। 28 मार्च शनिवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये लाभ देण्यास आजपासून सुरुवात झाली असून येत्या 2-3 दिवसात सर्वांच्या बँक खात्यात निधी जमा होणार आहे। शुक्रवारपासूनच हा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे। मार्च महिन्याचे अनुदान जागतिक महिला दिनी दिले जाण्याची अपेक्षा राज्यातील लाखो बहिणींची होती। सामाजिक कल्याण व आदिवासी विभागाचा दर महिना मिळणारा सहाय्य निधी महिला विकास विभागाला न मिळाल्याने हा लाभ दिला गेला नाही। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना सन्मान निधी देण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली असल्याने महिला विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले। 2-3 दिवसात हा लाभ राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या महिन्याभर तणावपूर्ण स्थिती आहे। या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि गॅस तुटवड्यासंदर्भात विविध तर्कवितर्क पसरवले जात आहेत। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही। देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, अशा आशयाच्या अफवा जर कुणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। फडणवीस म्हणाले की देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही, हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे। त्यामुळे याविषयी कोणतीही अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल। अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केले तरी तो गुन्हा ठरेल। त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसरवू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सध्या कोणतीही टंचाई नाही। भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची परिस्थिती झाली आहे। अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही। त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल, डिझेलसाठी रांगा लावू नयेत। आपल्याकडे 1 महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे। नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात पेट्रोल, डिझेल खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यांच्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई उद्भवू शकते। त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत ह्या सेवा नागरिकांच्या निवासस्थानापासून 8 ते 10 किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर शासनाचा भर असून यामुळे आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविताना गुणवत्ताही टिकून ठेवता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। पल्स वैद्यकीय परिषदेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने 2 दिवसीय पल्स वैद्यकीय परिषद 2026 वांद्रे कुर्ला संकुल येथे जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण आहे। या संस्थेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी आणि जगात उपलब्ध असलेले सर्व प्रगत वैद्यकीय संशोधन येथे आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मेडिकलमध्ये नुकतेच पहिले रोबोटिक तंत्रज्ञान सेवेत दाखल झाले असून येत्या 2 वर्षात आणखी 2 अत्याधुनिक रोबोट्स उपलब्ध करून दिले जातील। यासह एकूण 3 रोबोट्सच्या मदतीने प्रगत शस्त्रक्रिया करणारे नागपूरचे मेडिकल हे देशातील पहिले शासकीय रुग्णालय ठरेल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अशोक खरात यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम्यासाठी मागणी जोर धरू लागली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांना आता उन्हाळ्याच्या झळासोसत वाड्या वस्त्या पिंजून काढाव्या लागणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत गुरुजींना नवीन जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 2 तास चालली. पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम केल्यास देश या परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आर्थिक व व्यापारी स्थिरता राखण्यासाठी ऊर्जा सुरक्षेची हमी देणे, नागरिकांचे हित जपणे तसेच उद्योग आणि पुरवठा याची साखळी मजबूत ठेवणे ही सरकारची प्रमुख प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी देशात कोणताही लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी जबाबदारी माहिती प्रसारित करण्यावर भर दिला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि निर्मला सीतारामन यांनीही लॉकडाऊनच्या चर्चांना निराधार व हानिकारक ठरवत फेटाळले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, संभाजीनगर, धाराशिव, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 30 मार्च नंतर राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान शेतकऱ्यांना हवामान विभागाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पिकांची काढणी लवकरात लवकर पूर्ण करावी, काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत आणि फळबागांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरच्या सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात गेल्या जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं तसंच गोठ्यातील पाळीव प्राण्यांचं मोठ्या नुकसान झालं होतं. अनेक जण बेपत्ताही झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे शेतीपूर्वक जोडधंदे आणि प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या ओल्या दुष्काळात बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं पॅकेज आणि त्यांचे दरही जाहीर केले होते. पण आता शेतकऱ्यांना ही मदत कशा प्रकारे देण्यात यावी याची सुधारित नियमावली शासनाने जाहीर केली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, मी ही शपथ चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे जरी केले आणि तुमच्या पायात घातले तरीही फेड होणार नाही, असं भावनिक भाषण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या भायाळा गावात आयोजित नारळी सप्ताहात केलं. तसेच लोकसभा पराभव झाल्यानंतर माझ्या भावांनी आत्महत्या केल्या, इतकं प्रेम तुम्ही मला दिलं, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली आहे. राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.